श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू धर्मातील गुढीपाडवा हा अत्यंत शुभ आणि पवित्र सण मानला जातो. या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. अनेक स्वामी भक्तांना एक प्रश्न असतो, गुढीपाडव्याच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी, काय करावे आणि काय करू नये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थाच्या कृपेने गुढीपाडव्याला करायच्या काही विशेष गोष्टी आणि टाळायच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. गुढीपाडव्याला काय करावे? सकाळी लवकर उठावे. गुढीपाडव्याच्या दिवशी शक्यतो ब्रह्मा मुहूर्तावर उठावे, स्नान करून घर स्वच्छ करावे आणि देवघरात दिवा लावावा. यानंतर मनापासून श्री स्वामी समर्थ हा नामाचा जप करावा. स्वामी भक्तांसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. घरासमोर गुढी उभारावी. गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारणे अत्यंत शुभ मानले जाते. गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक. ती घरात सुख, समृद्ध आणि सकारात्मकता आणते. स्वामी समर्थांची पूजा करावी. देवघरात स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर फुले अर्पण करा, अगरबत्ती लावा, दिवा लावा. मनापासून प्रार्थना करा. तसेच शक्य असल्यास श्री स्वामी समर्थाचा जप करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा जपल्यास मन शांत होते आणि स्वामीची कृपा मिळते. स्वामी चरित्र वाचन. गुढीपाडव्याच्या दिवशी स्वामी समर्थ चरित्रातील एक अध्याय वाचणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संकटे दूर होतात. गोड पदार्थाचा निवेद. या दिवशी देवाला गोड पदार्थ अर्पण करणे शुभ असते. उदाहरणार्थ पुरणपोळी, श्रीखंड, साखरभात नैवेद्य दाखवून सर्व कुटुंबाने प्रसाद घ्यावा. गरजू लोकांना मदत. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भुकेल्याला अन्न देणे ही सर्वात मोठी सेवा आहे. म्हणून शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करा किंवा मदत करा. गुढीपाडव्याला काय करू नये? भांडण टाळा. गुढीपाडवा हा आनंदाचा दिवस आहे. या दिवशी कोणाशीही भांडण करू नये, वाईट विचार करू नये, मनात नकारात्मक विचार ठेवू नका. स्वामी समर्थावर पूर्ण विश्वास ठेवा. असत्य बोलू नये, म्हणजेच खोटं बोलू नये. या दिवशी खोटे बोलणे टाळावे. नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारा. कोणालाही दुखवू नका. आपल्या बोलल्याने किंवा वागण्याने कोणालाही दुखवू नका. स्वामी भक्तांनी नेहमी प्रेम आणि नम्रता ठेवावी. देवपूजा टाळू नका. गुढीपाडव्याच्या दिवशी शक्यतो देवपूजा नक्की करावी. पूजा न करता दिवस घालवू नये. निष्कर्ष. मित्रांनो, जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी श्रद्धेने स्वामी समर्थाची सेवा केली तर स्वामी महाराज नक्की आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणतात. म्हणून ह्या गुढीपाडव्याला मनापासून प्रार्थना करा, श्री स्वामी समर्थ महाराज आमच्यावर तुमची कृपा कायम ठेवा. जर तुम्ही स्वामी समर्थाचे भक्त असाल तर कमेंट मध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोला. एक शेवटी एकदा जाता जाता एवढेच बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.